ते प्रभूला त्याच्या अटल प्रेमासाठी धन्यवाद द्या, त्याच्या मानवांच्या मुलांसाठी केलेल्या चमत्कारिक कार्यांसाठी. रविवार, 8 फेब्रुवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी भविष्यवक्ता यशायाहच्या पुस्तकातील अध्याय 42, ओळ 2 निवडली आहे. तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा त्याचा आवाज उंचावणार नाही किंवा रस्त्यावर त्याचा आवाज ऐकवणार नाही. सकाळची शुभेच्छा मित्रांनो. प्रभूचा सेवक देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आला आहे आणि सर्व काही तो देवाची महिमा करण्यासाठी करतो, स्वतःची नाही. या ओळीवर आपण ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय आहे, हे सर्व त्याच्याबद्दल आहे. यशायाहच्या या अध्यायात प्रभूने निवडलेल्या सेवकाबद्दल सांगितले आहे आणि प्रभू त्याच्या निवडलेल्या सेवकाला, मसीहाला, पाठवतो की तो तुटलेले आणि खच्ची करणारे बरे करेल. तो कमकुवत आणि असुरक्षितांना न्याय देण्यासाठी किंवा आणण्यासाठी येतो. तो वेदना आणि क्लेश सहन करणाऱ्यांचे जीवन रूपांतरित करण्यासाठी येतो. तो प्रभूचा उद्देश पूर्ण करण्यासाठी येतो, म्हणजे हृदय द्रावलेल्यांसोबत असणे, असुरक्षित वाटणाऱ्यांना बरे करणे. आणि हे करताना, हे शब्द, ही ओळ सांगते की तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आवाज उंचावणार नाही किंवा रस्त्यांवर ऐकवणार नाही. तो स्वतःबद्दल नाही. तो स्वतःला घोषित करण्यासाठी किंवा स्वतःला प्रदर्शित करण्यासाठी काही करण्यासाठी इथे नाही, किंवा स्वतःबद्दल बोलण्यासाठी किंवा स्वतःला पुढे करून किंवा केलेल्या गोष्टींसाठी श्रेय घेण्यासाठी नाही. सर्व काही तो प्रभूची महिमा करेल. सर्व काही तो देवाची इच्छा पूर्ण करेल. सर्व काही तो या जगात देवाने त्याच्यासाठी ठेवलेला उद्देश पूर्ण करेल. म्हणजे आजारी आणि हृदय द्रावलेल्यांना बरे करणे आणि कमकुवत आणि असुरक्षितांचे जीवन रूपांतरित करणे. यात सर्व काही तो स्वतःसाठी कोणतेही श्रेय घेत नाही, कारण सर्व काहीत तो प्रभूची महिमा करेल. मित्रांनो, आपण या जगात त्याचे सेवक म्हणून बोलावले गेले आहोत. देवाने आपल्या जीवनात आपल्यासाठी जेव्हा उद्देश ठेवला आहे तेव्हा समजून घेणे आवश्यक आहे की तो फक्त देवाची इच्छा करणे आणि त्याचे नाव महिमित करणे आहे. आपल्याबद्दल काहीही घोषित करणे, प्रदर्शित करणे किंवा जगाला सांगणे नाही. सर्व काही समजून घेणे आवश्यक आहे की आपण फक्त त्याचे साधने आहोत आणि आपल्याला कोणतेही श्रेय घेण्यासाठी काहीच नाही. आणि सर्व काही, म्हणजे आपल्याला करायचे आहे ते त्याची इच्छा त्याच्या महिमेसाठी करणे आहे. सर्व काही फक्त देवाचीच महिमा होणे आवश्यक आहे. प्रार्थना. कृपालू देवा, आपला स्वर्गीय पिता, आपल्याला समजावून द्या की हे आपल्याबद्दल नाही, तर हे सर्व आपल्याबद्दल आहे. ख्रिस्ताच्या नावाने आपण प्रार्थना करतो. आमेन.